दोन्ही मिक्स करून टाकता येईल बघ. बाहेर काढू तो. हे पण घरगुती मागणी आहे का सर? हो, घरगुती पण घेत आहेत आणि मंडळवाले पण घेतात. म्हणजे आता प्रत्येक चौकात कार्यक्रम होतात. आमच्याच गल्लीत 4 कार्यक्रम म्हणजे इथे कोपऱ्यावर एक आहे, ज्ञानेश्वर घराच्या पुढे त्याच्यात मखर बनवतो आपण गणपतीचे. मग त्याच्यातच मग कन्सेप्ट आपल्या डोक्यात आली की रामाची मूर्ती ठेवली तरी आणि लोकांचं चांगली मागणी पण बनवतो. बरोबर. मग एकदम हे असा दिवाळीच करायची आपल्याला. बरोबर. कोणी विचारलं तर सांगतो. आम्ही काय केलं होतं, विनायक राधाकृष्ण वगैरे हे ते टाकतो किंवा मॉडर्न आर्ट टाकतो आणि आपले कंटिन्यू चालतात. मग म्हटलं मला बनवले सुरुवातीला, नंतर मग पाहिलं तर लोकांचा रिस्पॉन्स आला. म्हणजे ह्या इतक्या कॉर्नरला जवळजवळ 1.25 लाख असं ब्लिंक होते ते. लाईट है ना, लाईट तू मोबाईल आहे ना, हे कोण साहेब आहे तुम्हाला? मला ते बघ नाही. 22 तारखेला आपल्याकडे जे मंदिराचं लोकार्पण होणार आहे त्याच्यासाठी आम्ही आकाशकंदील तयार केलेले आहेत. तसेच विविध प्रकारचे फ्रेम्स आहे आपल्याकडे, मूर्ती आहेत, त्यांच्या मूर्तींना ठेवण्यासाठीचा सेटअप तयार करण्यात आलेला आहे. आणि हा योग आल्यामुळे सगळं आम्ही हे तयारी केली तर याला मोठ्या प्रमाणात मागणी आहे आमच्याकडे. आणि आकाशकंदील तर फारच जोरात चाललेले आहेत आमच्याकडे. इथून पार पुणा मुंबईला देखील आम्ही हे आकाशकंदील पाठवलेले आहेत. आकाश कंदीलवरती जे फ्रेम्स लावलेले आहेत त्यामध्ये रामरायांचं फ्रेम आहे, कार मंदिराचं फ्रेम आहे, अयोध्येमधलं राम मंदिराचं फ्रेम आहे. हे कन्सेप्ट काय नाही? मग आपल्याकडे दारोदारी आकाशकंदील लावायचं. आकाशकंदील लावणार तर मग आपण दिवा तर लावणार, पण ते त्याच्यामध्ये रामाचं प्रतीक हवं म्हणून मग ही कल्पना आम्हाला सुचली. आणि म्हणून मग अयोध्येचं राम मंदिर तर घेतलंच आहे, तिथलं एक रामाचा फोटो पण मिळाला आपल्याला, तो एक घेतलेला आहे. आणि आपल्या नाशिकचं काळाराम मंदिर हे सगळ्यात जगप्रख्यात आहे, म्हणून मग काळाराम मंदिरही घेतलेलं आहे. मोदी साहेबांचा फोटो आहे. सगळं काही आम्ही त्या हिशोबाने केलेलं आहे. कशी मागणी? मागणी एकदम चांगल्या प्रकारे आहेत. म्हणजे आमच्या जी अपेक्षा होती त्याच्यापेक्षा जास्त मागणी. अजून देखील आमच्याकडे काम चालू आहे. मी निलेश पाचोरकर, अभिमन्यू पाचोरकर.